MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीनं खरं तर गेले 14 वर्षांपासून भारतीय छात्र संसदेचं आयोजन केलं जातं आणि यंदाचं वर्ष हे 15वं वर्ष असणार आहे. या 15व्या वर्षात मात्र अनेक बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षीची छात्र संसद नेमकी कशा पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू RM चिटणीस सर आहेत. सर, यावेळेस खूप मोठा बदल खरं तर केला असं म्हणावं लागेल. गेल्या 14 वर्षांपासून ज्या पद्धतीने एक पारंपरिक पद्धतीनं सुरू होतं, काय नेमके यावेळेसचे बदल असणार आहेत आणि खासियत काय आहे यावेळेसची? जरूर. सर्वप्रथम ग्रीटिंग्स फ्रॉम MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. मागील 14 वर्ष भारतीय छात्र संसद म्हणजे एक मोठा पेंडॉल आणि 10,000 विद्यार्थी बसले आहेत आणि स्टेजवरनं रोज 20 स्पीकर्स बोलत आहेत. असा 3 दिवसाचा कार्यक्रम होता. यावर्षी त्याचं स्ट्रक्चर असं बदललं आहे की सकाळी यूथ टू यूथ कनेक्ट असा एक सेशन होईल. त्याच्यानंतर DLGP या 4 विषयावर, डेमोक्रेसीवर, लीडरशिपवर, गव्हर्नन्स आणि पब्लिक पॉलिसीवर वेगवेगळे सेशन्स होतील. या सेशन्सची खासियत अशी आहे की 100 ते 110 क्लासरूम्समध्ये हे सेशन्स होतील आणि 60-60 विद्यार्थी प्रत्येक क्लासरूममध्ये असतील आणि बाहेरून या DLGP सब्जेक्टचे 100हून अधिक एक्सपर्ट्स येत आहेत आणि MIT WPचे 100हून अधिक प्राध्यापक असतील. हे दोघंही पॅनल डिस्कशनमध्ये भाग घेतील आणि सुरुवातीला 5 विद्यार्थी या डेमोक्रेसीवर किंवा गव्हर्नन्सवर, लीडरशिपवर बोलतील आणि असं 100 क्लासरूम असे ॲट अ टाईम चालू असेल. म्हणजे एका सेशनला, डेमोक्रेसीला 100 गुणिले 5 असे 500 विद्यार्थी बोलणार आहेत. 4 विषय धरले तर 2000 विद्यार्थी बोलणार आहेत. पूर्वी फक्त 8-10 विद्यार्थी बोलू शकत होते क्वेश्चन्स आन्सर्सच्या ह्याच्यामध्ये. यामध्ये क्वेश्चन आन्सर्समध्ये संपूर्ण 6000 विद्यार्थी भाग घेऊ शकतात आपापल्या वर्गामध्ये. त्यानंतर दुसरा पार्ट आहे की कोलोकियम, म्हणजे स्टेजवर मॉडेल युनायटेड नेशन्ससारखं एक स्टेज असेल. त्याच्यात पार्लमेंटचा आकार दिला जाईल. एका बाजूला एक पक्ष, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष आणि एक्झामिनेशन सिस्टीमवर काय बदल करावे किंवा रिझर्वेशन सिस्टीममध्ये काय बदल करावे याबद्दल प्रामुख्याने चर्चा होऊन व्होटिंग होईल आणि पास पण करतील ते बिल. त्यानंतर तिसरं आहे की पॅव्हिलियन्स, म्हणजे 35 ते 40 पॅव्हिलियन्स असतील. मग इंजिनिअरिंगची स्टुडंटना आपल्या देशाबद्दल काय वाटतं, फार्मसीच्या लोकांना काय वाटतं, आर्ट्स, फायनान्स, मॅनेजमेंट, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाबद्दल किंवा डेमोक्रेसी किंवा गव्हर्नन्सबद्दल काय वाटतं याची झाकी, याचे टॅब्लू सारखं ते क्रिएट करतील. ऑडिओ व्हिज्युअल असेल, एखादं मॉडेल्स तयार करतील किंवा एखादी पोस्टर करतील. तर हे सगळं या पद्धतीने नवीन आहे. म्हणजे पूर्वीचं जे भारतीय छात्र संसद होतं, स्टेजवर लोक बसतील आणि खाली विद्यार्थी, ते तर होणारच आहे, पण ते फक्त उद्घाटन आणि व्हॅलिडिक्टरीला होणार आहे. सर, या सगळ्याच्या बरोबरच उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार किंवा कोण कोण सेलिब्रिटी गेस्ट असणार आहेत त्यावरती पण अनेकांचं लक्ष लागलेलं असतं. सो असे कोण कोण यावेळेस आपल्याकडे मोठे नेते असतील किंवा सेलिब्रिटीज असतील, कोण कोण? उद्घाटन 21 तारखेला होईल आणि उद्घाटनासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्यसभेचे जे खासदार आहेत ते दिग्विजय सिंग आणि जर्नलिझम एरियामधनं राजदीप सरदेसाई असे असतील. तिसरे जे आहेत त्यांचं अजून कन्फर्मेशन नाही आहे, ते विवेक तनखा आहेत, ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट आहेत. हे 21 तारखेला आणि 23 तारखेला व्हॅलिडिक्टरी समारोपाचं सेशन होईल. त्यासाठी अनुराग सिंग ठाकूर, मेंबर ऑफ पार्लमेंट, फॉर्मर मिनिस्टर फॉर ब्रॉडकास्टिंग, संदीप कुमार पाठक, आम आदमी पार्टीचे ते खासदार आहेत आणि शाहिद सिद्दीकी हे सुद्धा माजी खासदार आहेत आणि चीफ एडिटर ऑफ नई दुनिया, ह्या तिघांच्या हस्ते व्हॅलिडिक्टरी होणार आहे. सर, भारतीय छात्र संसदची वेबसाईट आहे, त्यावर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करून याच्यामध्ये भाग घेऊ शकता. आम्ही आपली वाट बघत आहोत 21 तारखेला सकाळी 10ला. सर, जितक्या मोठ्या प्रमाणात यंदाच्या वर्षीचं हे सगळं आयोजन झालेलं आहे, तेवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला गेस्ट सुद्धा लागणार आहेत. अर्थात इतके जास्त क्लासरूम्स आहेत आणि 1 to 1 प्रत्येकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावं लागणार आहे. सो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गेस्ट लिस्ट आपली फायनल झालेली आहे. हो, आपल्याला 400 गेस्ट लागतील. जर एक गेस्ट एकाच विषयावर बोलला तर डेमोक्रेसी, DLGP, I फॉर लीडरशिप आणि G फॉर गव्हर्नन्स आणि P फॉर पब्लिक पॉलिसी. पण काही काही स्पीकर्स असे ते 4ही विषयावर बोलू शकतात किंवा 2 विषयावर बोलू शकतात. तर एखादा हे विषय एकमेकाशी निगडीत आहेत, तर एकाच माणूस 4ही विषयावर बोलणार असेल तर आपल्याला 100 लागतील, अशी आत्ताची संकल्पना आहे. पण आपल्याकडे 400 गेस्ट लिस्ट तयार आहेत
आणि MIT-WPUमधनं मात्र 100च प्राध्यापक लागतील, कारण ते सगळ्या सेशनला कायमस्वरूपी असतील. MIT छात्र संसदने आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात स्पीकर्स दिलेले आहेत किंवा नेतृत्व आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने नेतृत्व गुण विद्यार्थ्यांमध्ये तयार करण्याचं काम केलं. यंदाच्या वर्षीचा हा जो काही पॅटर्न बदललेला आहे त्यामुळे आणखी जास्त प्रमाणात या सगळ्याचा किती फायदा होईल असं वाटतं? निश्चित जास्त ज्ञान त्यांना मिळेल, त्यांच्याकडनं ऐकून घेण्यात येईल. तर जसं आता तुम्ही बघितलं MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या ऑस्पिसिस खाली आपण हा कार्यक्रम करतो, तर त्याचे जे माजी विद्यार्थी जे पहिल्या भारतीय छात्र संसदमधनं बाहेर पडलेत, म्हणजे शहाजाद पूनावाला भारतीय जनता पार्टीचे स्पोक्सपर्सन आहे. माननीय देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टरबरोबर खूप वर्ष काम केले. विनीत वानखेडे जे आता आर्वीमधनं MLA म्हणून निवडून आलेले आहेत. दुसरे हेमंत ओगले जे काँग्रेसकडून आत्ता मागच्या इलेक्शनमध्ये MLA म्हणून निवडून आले. निधी कामदार जे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसचं काम करतात 12 वर्ष, हे सगळे आमचे विद्यार्थी राहिले. परंतु काही इलेक्शनमध्ये गेलेले नाही आहेत, पण ते पक्षाचे प्रमुख आहे, म्हणजे कुठल्या विंगचे किंवा ऑफिसचे प्रमुख आहेत, कोणी बॅक ऑफिसेसमध्ये सुद्धा काम करत आहेत. तर नेतृत्व गुणांचा विकास ही संपूर्ण आयडिया डॉक्टर राहुल कराडांची अशी होती की जे सर्व सुशिक्षित लोक आहेत ते आर्मचेअर क्रिटिक म्हणून राहतात, ते कधी डायरेक्ट येत नाहीत. पण यंग विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत त्यांनी जर राजकारणात आले किंवा राजकारणाच्या अलाइड फोर्सेसमध्ये आले तर उद्याचं भारताचं स्वरूप वेगळं दिसेल. सर, जे MITचे विद्यार्थी नाही आहेत त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये त्यांना सहभाग घेता येईल? आता भारतीय छात्र संसदची वेबसाईट आहे, तिथनंच फक्त रजिस्ट्रेशन करता येतं. त्या वेबसाईटवर गेल्यावर 2 ऑप्शन येतात, एक MITचे विद्यार्थी आणि MITचे विद्यार्थी नाहीत इतर कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीचे. तर तिथे क्लिक करायचं, आपला फॉर्म भरायचा आहे आणि त्याची रजिस्ट्रेशन फी भरून ते इथे येऊ शकतात. अन्यथा स्पॉट रजिस्ट्रेशन जर तुम्हाला जमलंच नाही ऑनलाईन, तर आपण त्या सकाळी 10 वाजता 21 तारखेला स्पॉट रजिस्ट्रेशन करू शकता. धन्यवाद सर. आपण बघतोय की यंदाच्या वर्षी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं 15व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे भारतीय छात्र संसदने आणि यावेळेसचा फॉर्मॅट पूर्णतः वेगळा असणार आहे. खूप विद्यार्थी एकसाथ बसलेत आणि कुणीतरी एक व्यक्ती स्टेजवरून बोलतोय, गेस्ट कुणीतरी स्टेजवरून बोलतात, अशा पद्धतीचा फॉर्मॅट नसून क्लासरूममध्ये यंदाच्या वर्षी भारतीय छात्र संसद पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला 1 to 1 बोलण्याची आणि 1 to 1 शिकण्याची, जवळून सगळं अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा ही भारतीय छात्र संसद जी आहे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी आता तरी अपेक्षा असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.